फिजिक्स या सब्जेक्टचा फर्स्ट टॉपिक डिस्कस केला, युनिट्स अँड मेजरमेंट्स. युनिट्स अँड मेजरमेंट डिस्कस करत असताना आपण युनिट्स, देन सिस्टम ऑफ युनिट्स, आफ्टर दॅट आपण डिफरंट फिजिकल क्वांटिटीज, त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटी, फंडामेंटल युनिट्स, डिराइव्ड क्वांटिटी अँड डिराइव्ड युनिट्स हे सगळं डिस्कस केलं. त्याच बेसिसवरती आपल्याला आपण पुढे डिस्कस केलं डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी, आणि नेक्स्ट आपण आता बघतोय डायमेन्शन फॉर्म्युला अँड हाऊ टू डिटरमाइन डायमेन्शन ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता तिथे डायमेन्शन कशी फाइंड आउट करतात एक्झॅक्टली ती आपल्याला स्टडी करायची. जनरली find the dimension of any physical quantity, we must remember the fundamental quantities are denoted by symbols. Likewise means basic quantity तर आपण fundamental quantity म्हटलं, त्यांना या सिंबल प्रमाणे आपल्याला डिनोट करायचं. कसं, सपोज लेंथ असेल, आता लेंथ म्हटलं की काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट असेल, डिस्टन्स असेल, तर जनरली लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, तर ती तुम्हाला एल या सिंबलने डिनोट करायची. मास ही क्वांटिटी कैपिटल एम ने डिनोट करायची, टाइम कैपिटल टी ने डिनोट करता है. सिमिलरली फॉर द क्वांटिटी टेम्परेचर के या सिंबल ने डिनोट करतोय. हे एसआय युनिट्स नाहीये, मी या बेसिक क्वांटिटीज साठी डायमेन्शन फाइंड करण्यासाठी यूज करणारे सिंबल सांगतोय. टेम्परेचर ही फिजिकल क्वांटिटी के या लेटर ने डिनोट करतोय. देन इलेक्ट्रिक करंट I या सिंबल ने डिनोट करायचं. लुमिनस इंटेन्सिटी C या सिंबल ने डिनोट करतो आपण, आणि अमाउंट ऑफ सबस्टन्स असेल तर MOL या सिंबल ने आपल्याला डिनोट करायचं. आता काही ठिकाणी असं झालं की इलेक्ट्रिक करंट I ने डिनोट केला आणि SI युनिट म्हणत नाही, स्टुडंट कन्फ्युज करतात. इलेक्ट्रिक करंट म्हटलं की A ने डिनोट करतात. A त्याचं एम्पियर ही SI युनिट आहे, ते मी त्या फंडामेंटल म्हणजे बेसिक क्वांटिटीचे सिंबल्स यूज करतोय डायमेन्शन फाइंड करण्यासाठी. आता डायमेन्शनल फॉर्म्युला नेमका काय असतो, आपण डायमेन्शन फाइंड करणार आहे, पण त्यामध्ये एक एक्सप्रेशन तयार होतं. त्या एक्सप्रेशनला म्हणजे थोडक्यात रिप्रेझेंटेशन ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज विथ एप्रोप्रिएट पॉवर्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज, देन सच एक्सप्रेशन इज कॉल्ड एज द डायमेन्शनल फॉर्म्युला. म्हणजे जो डायमेन्शनल फॉर्म्युला असेल त्या डायमेन्शनल फॉर्म्युलामध्ये आपण एक प्रकारे डिराइव्ड क्वांटिटीज त्यांना काय करतो, पॉवर्स ऑफ सिम्बॉल्स ऑफ फंडामेंटल क्वांटिटीच्या स्वरूपात आपण एक्सप्रेस करतो, आणि त्या एक्सप्रेशनला आपण डायमेन्शनल फॉर्म्युला म्हणतो. आपण एक्झाम्पल बघणार आहोत. मग या ठिकाणी जो काही डायमेन्शनल फॉर्म्युला असेल तो डायमेन्शनल फॉर्म्युला कसा लिहायचा, कसा राईट करायचा, तर डायमेन्शनल फॉर्म्युला ऑलवेज स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राईट करायचा. स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डायमेन्शनल फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा, आणि डायमेन्शनल फॉर्म्युला लिहित असताना आपण हे जे सिम्बॉल्स वापरणार आहे एल एम पी के आय सी MOL ही सर्व सिम्बॉल यूज करतो. यापैकी जी काही सिम्बॉल्स आपण यूज करणार आहे त्या सिम्बॉल्स मध्ये इन बिटवीन द सिम्बॉल्स कॉमास तुम्हाला त्या ठिकाणी डिनोट करायचा नाही. कुठलेही सिंबल कॉमाने सेपरेट करायचे नाही. दॅट मीन्स देयर इज नो कॉमा इन बिटवीन द एनी टू सिम्बॉल्स. आता जनरली सिम्बॉल्स आपण स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये डिनोट करणार, आणि या सिम्बॉल्सला जे काही फंडामेंटल युनिट्स असतील त्यांच्या पॉवर्स आपण लिहिणार. आता नेमकं कसं, समजा एखादी स्क्वेअर ब्रॅकेट आपण कन्सिडर केली, त्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपण लिहिलं तर फॉर्मॅट काय, पहिले लेंथ चा सिम्बॉल लिहायला आला पाहिजे, देन m then t, l m t या फॉर्म मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये आपल्याला त्या क्वांटिटीचे डायमेन्शन्स नोट करायचे आहेत. मग l m t नंतर जे काही सिम्बॉल्स येतील अदर दॅन द 4 5 6 7 द क्वांटिटी, पहिले तीन सिम्बॉल फिक्स राहतील l m t. लेंथ इज नॉट प्रेझेंट देन राइट l0, मास प्रेझेंट नसेल तर m0 म्हणा, आणि टाइम प्रेझेंट नसेल तर t⁻0, म्हणजे l⁻0 m⁻0 t⁻0. ह्या क्वांटिटी जर प्रेझेंट नसेल, एखादी फिजिकल क्वांटिटी आणि त्या फिजिकल क्वांटिटी मध्ये लेंथ नाहीये, मास नाहीये, टाइम नाही, परंतु तुम्हाला त्यामध्ये l0 l⁻0 m⁻0 t⁻0 हे डिनोट करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया, आणि जनरली क्वेश्चन विचारला जातात या स्वरूपात ऑब्टेन डायमेन्शन ऑफ द फॉलोइंग फिजिकल क्वांटिटी. फॉर एक्झाम्पल आपण काही फिजिकल क्वांटिटी डिस्कस करूया. मी फर्स्ट फिजिकल क्वांटिटी घेतोय, फर्स्ट फिजिकल क्वांटिटी घेतली मी, तर फिजिकल क्वांटिटीला म्हटलं मी वेलॉसिटी. मला वेलॉसिटीची डायमेन्शन फाइंड आउट करायची आहे. आता वेलॉसिटी ही डिराइव्ड क्वांटिटी, जनरली आपल्याला इथे डिराइव्ड क्वांटिटी असतात, त्या डिराइव्ड क्वांटिटीच्या डायमेन्शन फाइंड आउट करायचे. मग आता तुम्हाला इथे डायमेन्शन फाइंड आउट करताना, आन्सर फाइंड करताना इथे म्हटलं पाहिजे सुरुवातीला आपल्याला
velocity is a formula mind. That's how we know velocity is given by the formula displacement upon time. हा velocityचा फॉर्म्युला आहे. आता इथे फॉर्म्युला माहित असणं आवश्यक आहे. मग velocity displacement upon time आपण इथे डेफिनेशन डिस्कस केलं आहे. आता velocity तुम्ही v ने डिनोट करता, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, एक प्रकारे लेंथ आणि एकीला l ने डिनोट करणार आणि टाइम इथे आपण कन्सिडर काय टाइमला t ने डिनोट करतो. म्हणजे l by t लेंथ म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजे डिस्टन्स, l आला सिम्बॉल, टाइम साठी सिम्बॉल वापरला t, l upon t. मग आता मी जर म्हटलं डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी, डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी काय, डायमेन्शन्स म्हणूया किंवा डायमेन्शन फॉर्म्युला ऑफ वेलोसिटी. ओके, काय डायमेन्शन्स ऑफ वेलोसिटी, दॅट इज डायमेन्शन ऑफ l स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहा, म्हणजे डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट झाली, डायमेन्शन ऑफ टाइम. आता डायमेन्शन ऑफ l मध्ये इथे पॉवर 1 आहे, इथे पण पॉवर 1 आहे, याची पॉवर 1 आहे l1, ह्या t ला वरती शिफ्ट केलं तर t ची पॉवर निगेटिव्ह झाली याप्रमाणे. हा डायमेन्शनल फॉर्म्युला फायनल नाही. मी याला काय लिहिणार आपण, दॅट इज सिक्वेन्स काय म्हणजे lnt. बघा इथे काय आला फॉर्म्युला मध्ये t⁻1, पण t⁻1 वरती शिफ्ट करताना काय आला +1 होता, पॉवर निगेटिव्ह झाली. न्यूमरेटरची टर्म डिनॉमिनेटरला गेली तर डिनॉमिनेटरच्या टर्मचा जो इंडेक्स आहे इथे निगेटिव्ह झाला म्हणून इथे -1. मग आता काय लेंथ 1 टाइम आहे, there is no mass but we write m raised to 0, then time raised to -1, and this is the dimensional formula. That is the dimension of the velocity. काय म्हटलं मी, डायमेन्शन ऑफ वेलोसिटी. मग आता याप्रमाणे आपलं डायमेन्शनल फॉर्म्युला बघा, स्क्वेअर ब्रॅकेट दिला, पहिले काय प्रायोरिटी l आहे, नंतर m, नंतर t, म्हणजे लेंथ, मास आणि टाइम ह्या प्रायोरिटी याप्रमाणे फर्स्ट राइट l then m then t. हे mass is not present, so we have written m raised to 0. mass present नव्हतं तरी मी mass घेतला आणि m raised to 0 लिहिला. म्हणजे तुम्हाला l m t या फॉर्म मध्ये हा डायमेन्शन फाइंड आउट करायचे असतात. सेकंड वन बघा, समजा मला पाहिजे एक्सेलरेशन. To find the acceleration, remember that acceleration is given by the formula velocity upon time. So to find the dimension of acceleration, म्हणजे acceleration ची डायमेन्शन काढताना आपल्याला तर velocity ची डायमेन्शन माहित आहे, पण डायरेक्टली आपण velocity डायमेन्शन पुट करत नाही. velocity आपण कसं डिफाइन केलं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो राइट डिस्प्लेसमेंट upon time, again time denominator ला आहे. म्हणजे बघा velocity काय आहे, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि denominator ला टाइम होता. here write velocity equal to displacement upon time. हे पण velocity ला रिप्लेस केलं. now again displacement is displacement as it is, but displacement च्या denominator ला टाइम आहे आणि अपॉन ला परत टाइम आहे, टाइम into time square. now use the symbol of these fundamental quantities, displacement denoted by l, time denoted by t, so we get t square, l1 t square. so to write the dimensions of acceleration, finally we get dimension of acceleration equal to, बघा याला आपण जर का डिनॉमिनेटरची टर्म न्यूमरेटरला शिफ्ट केली तर t raised to -2, t raised to +2 न्यूमरेटरला गेला t raised to -2 झाला. डिनॉमिनेटरची टर्म इथे पॉवर +2 आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे, न्यूमरेटरला शिफ्ट केली -2 झाली. मग डायमेन्शन फॉर्म्युला काय होता, l1 m0 t raised to -2. again mass is not present, that's why we have written m raised to 0. this is the dimension formula for the acceleration. now consider the third term, force. to find the dimension of force, we know force equal to mass into acceleration. now again dimension of acceleration is l1 m0 t raised to -2. instead of finding the dimension of acceleration, write the formula for that acceleration. that means mass acceleration चा फॉर्म्युला काय करू, acceleration velocity upon time, so we have taken velocity upon time, and so right
acceleration is given by velocity upon time. आपण acceleration ला इथे रिप्लेस केलं कशाने velocity upon time. Again velocity defined as displacement upon time. So we get mass into velocity is the displacement upon time into again 1 upon time. So we get displacement upon time into time square. So right, force is equal to mass into displacement upon time into time square. Now write the symbol of that fundamental quantity. या fundamental quantity चे symbol replace करा. काय ते symbol mass कशाने represent केलं बघा. Mass denoted by m. So write m. Displacement denoted by L. Mass is only one time. Length is one time. Time is at two times. That is t square. आता बघा force चा formula. Force ची dimension आपण इथे लिहितोय. Dimensions of force is equal to काय मिळेल m1 l1 अपॉन t raised to 2. t raised to 2 वरती शिफ्ट करा. सिक्वेन्स नाही करा. सिक्वेन्स काय पहिले l1 चा l पहिला असतो सिक्वेन्स मध्ये l1 then m1 then t raised to plus 2 वरती शिफ्ट केला t raised to minus 2 बघा पॉझिटिव्ह पॉवर आहे वरती न्यूमरेटरला शिफ्ट केली म्हणजे अंश इथे बघा डिनॉमिनेटर आहे न्यूमरेटरला डबल पॉवर निगेटिव्ह म्हणजे छेदस्थानी टर्म अंशस्थानी जाते पॉवर निगेटिव्ह होते. Finally we get the dimension of force L1 m1 t minus 2. That means it has a length one time, mass one time, and time minus two times. Likewise, we get the dimension of all other derived quantities. Okay, got it? So write it. Thank you. Next आपण बघतो dimension of momentum. The dimension of momentum find करण्यासाठी आपल्याला momentumचा फॉर्म्युला माहित पाहिजे. Momentum काय is the product of mass and velocity. That is mass into velocity called as the momentum. Now mass as it is mass into velocity चा फॉर्म्युला माहित आहे. Velocity काय displacement upon time. So we have taken velocity equal to displacement upon time. बघा मी velocity रिप्लेस केलं displacement upon time. मला सांगा तुम्ही बेसिक फंडामेंटल क्वांटिटी आला म्हणजे बघा मास ॲज अ फंडामेंटल तसंच ठेवलं. वेलोसिटी डिराइव्ड क्वांटिटी आहे. डिराइव्ड क्वांटिटीचं रूपांतर फंडामेंटल मध्ये करावं लागतं. ही वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम या स्वरूपात आपण लिहिली आहे. आता डिस्प्लेसमेंट पण फंडामेंटल आहे टाइम पण फंडामेंटल आहे. याची सिम्बॉल पुट करा. मासचा सिम्बॉल काय आहे m. डिस्प्लेसमेंट म्हणजे लेंथ आहे l. टाइम म्हणजे सिम्बॉल आहे t. म्हणजे काय फॉर्म झाला पहिले सिक्वेन्स चा असावा l1 m1 हा टाइम आहे वरती पाठवला होता t raised to minus 1 होईल की असा म्हणजे काय मिळेल बघा आपल्याला याप्रमाणे डायमेन्शनल फॉर्म्युला थोडक्यात डायमेन्शन ऑफ मोमेंटम. मी सिंपली काय केलं वाक्याला लिहिता स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये मोमेंटम म्हटलं याचा अर्थ डायमेन्शन्स ऑफ मोमेंटम इज इक्वल टू सिक्वेन्स का lmt फर्स्ट लेटर मस्ट बी फर्स्ट सिंबल l असावा देन m then t lmt मग l काय 1 m raised to काय 1 t raised to minus 1. This is the that means dimension of momentum. Simple आहे. फंडामेंटल क्वांटिटीज त्या बेसिक क्वांटिटीज असतात त्या बेसिक क्वांटिटीच्या स्वरूपामध्ये डिराइव्ड क्वांटिटीला एक्सप्रेस करायचं आहे आणि त्यांचे पॉवर्स बघा काय आले लेंथ वन टाइम आली मास वन टाइम टाइम मायनस वन टाइम याप्रमाणे. तर इम्पल्स आहे नेक्स्ट क्वांटिटी. इम्पल्स काय इम्पल्स इज द प्रोडक्ट ऑफ फोर्स एंड टाइम. दॅट्स व्हाय वी रिटन impulse is equal to force into time. Again what is force? Force is the product of mass and acceleration. काय force mass and acceleration. time fundamental quantity आहे time fundamental आहे त्यामुळे एक्सप्रेस करायची गरज नाही. force derived quantity होती force ला एक्सप्रेस केलं mass into acceleration मध्ये. अगेन mass fundamental आहे mass as it is ठेवलं acceleration काय आहे velocity upon time आहे. बघा जी फंडामेंटल असते ती कशीच ठेवतो आपण टाइम फंडामेंटल तसंच ठेवतो. अगेन इथे टाइम बघा फंडामेंटल म्हणजे बघा एक्सेलरेशन काय आली वेलोसिटी अपॉन टाइम. हियर फंडामेंटल कोण आहे टाइम इथे पण फंडामेंटल टाइम आहे टाइम टाइम गेट आन्सर. नाउ वेलोसिटी इज अ डिराइव्ड क्वांटिटी सो राइट अगेन
velocity in the form of fundamental quantity. काय आहे velocity? Displacement upon time. Again displacement upon time मिळालं आणि या ठिकाणी बघा मास फंडामेंटल टाइम डिस्प्लेसमेंट आणि टाइम दोन्ही फंडामेंटल क्वांटिटीज आहे. मग या फंडामेंटल क्वांटिटीचे सिम्बॉल काय आहे? मास हे डिनोट केलं m ने, डिस्प्लेसमेंट केलं l ने, टाइम डिनोट केलं t ने. यांना जर का इंडस्ट्रीच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर मास ओन्ली वन टाइम आहे. लेंथ पहिले आपण डिनोट करूया. लेंथ ओन्ली वन टाइम, मास ओन्ली वन टाइम. टाइम इथे प्लस बघा पॉवर काय 1 आहे. त्याला जर का न्यूमरेटरला शिफ्ट केलं म्हणजे छेदस्थानचे नाव अंशस्थानी म्हणजे डिनॉमिनेटरचे जर न्यूमरेटर येत असेल तर पॉवर्स निगेटिव्ह होतात. पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह होतात. आता ही पॉवर +1 आहे इथे -1. ओके याप्रमाणे. सो डायमेन्शन ऑफ इम्पल्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकलाय. डायमेन्शन ऑफ इम्पल्स आर काय मिळाले L1 M1 T -1. डायमेन्शन ऑफ इम्पल्स सिंपली काय केलं मी परत बघा फोर्स डिराइव्ड क्वांटिटी आहे. मास इनटू एक्सेलरेशन मध्ये एक्सप्रेस केली. टाइम फंडामेंटल तसंच ठेवलं. अगेन मास फंडामेंटल एक्सेलरेशन डिराइव्ड क्वांटिटी आहे. डिराइव्ड क्वांटिटी एक्सेलरेशन वेलोसिटी अपॉन टाइम मध्ये एक्सप्रेस झाली. इथे मल्टिप्लाय टाइम, इथे डिवाइड बाय टाइम. मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचे टर्म कॅन्सल केला. टाइम कॅन्सल झाला. तर वेलोसिटी आहे. वेलोसिटी काय आपण एक्सप्रेस करतो? वेलोसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. बघा वेलोसिटीला मी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम रिप्लेस केलं. Again, displacement, time and mass all are the fundamental quantities. So, m mass denoted by m, displacement denoted by n, time denoted by t. So, we get the L1 m1 t -1. That's why dimension of impulse L1 m1 t -1. Now, another term is work. Again, work is the product of force and displacement. So, we get formula work equal to force into displacement. आता इथे फोर्स काय डिराइव्ड क्वांटिटी, फोर्सला पुन्हा डिराइव्ड क्वांटिटी फंडामेंटल मध्ये एक्सप्रेस करा. काय असते फोर्स? मास इनटू एक्सेलरेशन अगेन इनटू डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंट काय फंडामेंटल आहे, तिला आपल्याला काही एक्सप्रेस करायचं नाही, तिला सिम्बॉलिक फॉर्म मध्ये लिहायचं आहे. मास पण काय फंडामेंटल, डिस्प्लेसमेंट फंडामेंटल ऍज इट इज ठेवला. दॅट्स व्हाय मास इनटू एक्सेलरेशन काय असते? वेलोसिटी अपॉन टाइम इनटू डिस्प्लेसमेंट. Again, velocity is a derived quantity. So write velocity as a displacement upon time. So we get mass fundamental as it is taken, velocity la लिहिलं, displacement upon time. वाक्य परत आहे का? velocity displacement upon time into 1 upon time आहेच into displacement आहे म्हणजे राहिलं displacement upon time आहे. डिस्प्लेसमेंट ही टाइम डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आणि वेलोसिटी झाली. वेलोसिटीचा फॉर्म काय घेतला आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. इथे मी काय घेतलं? एक्सेलरेशन. हे एक्सेलरेशन आहे म्हणजे ज्याला आपण या टर्म्स रिप्लेस करतो नोट करा. इथे बघा एक्सेलरेशनला आपण वेलोसिटी अपॉन टाइम म्हटलं. इथे वेलोसिटीला मी परत एक्सप्रेस केलं की वेलोसिटी काय घेतली आपण? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणून. हे नोट करा सगळ्यांनी, फार महत्त्वाचं आहे. म्हणजे मी एक्सेलरेशनला रिप्लेस केलं इन टर्म्स ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम, वेलोसिटीला रिप्लेस केलं डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो वी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. अगेन डिस्प्लेसमेंट इनटू डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट स्क्वेअर, टाइम इनटू टाइम, टाइम स्क्वेअर. सो वी गेट मास इनटू डिस्प्लेसमेंट ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन टाइम इनटू टाइम, टाइम इनटू टाइम, टाइम स्क्वेअर. Now replace all these terms by symbol. यांची symbols काय? Fundamental quantity mass symbol m आहे, m raised to 1. displacement चा symbol l आहे, l square आला कारण displacement 2 times आहे, time 2 times आहे म्हणजेच काय आलं l2 m1 t minus 2. So write dimension of work r काय आहे dimension l2 m1 t minus 2. ओके हे झालं का बघा. जिथे डिराइव्ड क्वांटिटी आली तिला मी फंडामेंटल मध्ये एक्सप्रेस करतोय. मग एक्सेलरेशन आली इन टर्म्स ऑफ वेलोसिटी अपॉन टाइम, वेलोसिटी आली डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा टाइम इथे दिला आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, इथे वेलोसिटी डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटची प्रॉडक्ट आहे, टाइमच्या टाइमची प्रॉडक्ट झाला म्हणून स्क्वेअर केलं. देन प्रेशर. अगेन प्रेशर कसं डिफाइन केलंय? फोर्स पर एरिया.
That is the force upon area. Again, force is the product of mass and acceleration. That's why force equal to mass into acceleration. Again, write mass into acceleration upon area. आता एरिया मध्ये काय लेंथ आणि ब्रेड आहे. सो एरिया इज लेंथ into breadth. Length is a length, breadth is also length. Now again mass into acceleration is velocity upon time. Here 1 upon length into breadth. Okay. Now again velocity is the velocity आपण acceleration जसं रिप्लेस केलं velocity upon time. Acceleration ला काय लिहून केलं velocity upon time. Again velocity is displacement upon time. So write mass into displacement upon time, again into time, into length into breadth. Now write the symbol for fundamental basic quantities. काय fundamental quantity चे mass symbol m आहे, इथे displacement आहे as a length आहे, upon ला time 2 times आहे म्हणजे time चा स्क्वेअर आहे, इथे length म्हणजे l आहे, breadth म्हणजे पण l आहे, breadth पण l, length पण l. l will get cancel, we get m upon L1 T2. Shift these terms to the numerator. ह्या डिनॉमिनेटरच्या टर्म न्यूमरेटर ला गेल्या. काय राहिले l +1 आहे, वरती जाताना -1, m +1 आणि t पण वरती पॉझिटिव्ह आहे तर जाताना निगेटिव्ह झाला. इथे पॉझिटिव्ह वरती जाताना निगेटिव्ह झाली. l - 1 m1 t -2. So dimension of pressure is l - 1 t1 m1 t -2. So write dimension of pressure as a l raised to -1 in square bracket मध्ये l raised to -1 m raised to 1 t raised to -2 is the dimension of pressure.